इन एन ॲव्हरेज 50,000 लोक एका मतदारसंघातून निघतील आणि उर्वरित मतदारसंघातून इन एन ॲव्हरेज 30 ते 35,000 लोक निघतील. साधारण 2.5 ते 4 लाख लोक आपल्या जिल्ह्यातून सहज निघतात. अंदाज आजचा आहे, परंतु अजून या 2 दिवसाच्या घडामोडीनुसार वाढू शकते 5 लाखापर्यंत जाऊ शकतो. काही मोठी गोष्ट नाही, कारण एवढा मोठा जिल्हा, 16 तालुक्याचा जिल्हा, आज लोकसभेची आपण लोकसंख्येचा विचार केली तर जवळपास 19-21 लाख आणि 16 तालुक्याची विचार केली तर 27 लाख लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये 32% मराठा समाज जरी धरला तरी 4 ते 5 लाख मराठे नांदेडमधून जाणं काही मोठी गोष्ट नाही, कारण तयारी तशी चालू आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही दादा. आता माघार नाही. सरकारने EWS आरक्षण हो हो आपले माजी मुख्यमंत्री जे आहेत वारंवार म्हणतात की त्याचा मराठ्यांना चांगला लाभ झाला लोकांना, त्याबद्दल ती मान्य नाही का? नाही, त्याचा विषय कसा आहे की मराठा जेव्हा ज्यांना आरक्षण नाही त्यांना EWS आरक्षण, मग आता या सरकारनं 10% SC-BC आरक्षण मराठा समाजाला न मागलेलं आरक्षण दिलेलं आहे. हे कोणाच मराठा समाजानं मागलेलं होतं की 10% आरक्षण आम्हाला SC-BC द्या. ही आरक्षण नाही तर ही सवलत आहे तात्पुरती. ही सवलत सरकारनं दिली. ही सवलत दिलेली असल्यामुळं आता असं झालं की जो EWS आरक्षण जे पक्का आहे, जे घटनेला धरून आहे, संविधानिक आहे, त्या EWS आरक्षणाचा फायदा आम्ही मराठा समाज आता घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला सध्या EWS आरक्षण नाही.